मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं मंत्रिमंडळ आणि इतर सहकारी अधिकाऱ्यांसह सध्या जागतिक आर्थिक मंचात सहभागी होण्यासाठी दावोसमध्ये गेले आहेत. भारतीय प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या योजनांवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं वर्णन जागतिक गुंतवणुकीचं भारताचं प्रवेशद्वार असं केलं आहे आणि महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक आकर्षित करेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. उत्पादन आणि डेटा सेंटरसह 10 ते 12 विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याची तयारी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळतील आणि विशेषतः मुंबईचा विचार कराल तर आता जी तिसरी मुंबई आपण तयार करतो आहे, या तिसऱ्या मुंबई करता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे. कारण विशेषतः जे काही फॉरेन फंड्स आहेत ते भारतामध्ये अपॉर्च्युनिटीज पाहत आहेत. अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये न्यू टाउनशिप्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, थीम बेस्ड अशा प्रकारच्या नवीन पार्क्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, तर त्याकरता एक प्रकारे मी जर असं म्हटलं की मेन्यू कार्ड आमच्याकडे की तुम्हाला कुठे करायचं सांगा, आमच्या जो ती जागा आहे, अशा पद्धतीनं सगळी तयारी करून आम्ही आलो.